काय बैठकीमध्ये ठरलं काय पक्षांतर्गत बैठक होती। सर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही अहवाल मागवण्याचा प्रयत्न असेल का? कारण निवडणुका काही दिवसातच यायला आहेत, तयारी कशा पद्धतीने यायला आहेत? हा कुठचं मराठी येणार आहेत? अरे एका प्रश्नाचं उत्तर देऊ दे रे। निवडणुकांच्या दृष्टिकोनातूनच आत्ताची आमची पक्षांतर्गत बैठक होती। त्यांना काही कार्यक्रम उपक्रम दिलेले आहेत, त्याप्रमाणे मी आल्यानंतर मला ते भेटतील आणि बोलतील। साहेब, ज्या पद्धतीनं राज्यात जातीय समीकरणाने तेढ वाढतोय त्याकडे कसं बघताय? कारण का राज्यकर्त्यांकडनं एका समाजाला आश्वासन दिलं तर दुसरा समाज नाराज होतोय। मला असं वाटतं आता ह्या सर्व समाजांना ही गोष्ट समजणं गरजेचं आहे। मी इतकी वर्ष या माझ्या भाषणांमधनं मुलाखतीमधनं मी सांगत आलो, या जातीपातीतनं काही होणार नाही आहे। हे सगळे पुढारी हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवून फक्त मतं हातात घेतील आणि बोळसटपणे हे मतं देतील देखील, पण हे त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या, म्हणजे मी काल तर ते एक कोणीतरी मला क्लिप पाठवली, त्याच्यामध्ये लहान लहान मुलं जातीवरनं बोलतात एकमेकांशी, आणि हे कधी बोललो होतो मी की हे सगळं शाळा कॉलेजपर्यंत जाणार हे प्रकरण, कळलं का? हे विष असं महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं। मला असं वाटतं हे जे जातीपातीचं विष घालवणारे जी लोक आहेत, महाराष्ट्राने यांना दूर ठेवलं पाहिजे। किती आवडलेलं काही असलं, किती आवडता पक्ष असेल नाही तर अजून आवडती व्यक्ती, पण असलं जर विष घालवणार असेल तर पुढच्या पिढ्यांनी कसं जगायचं? काय होणार महाराष्ट्राचं? आणि मी नेहमी सांगत आलो की जे उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी सुरू आहेत तसं महाराष्ट्रात उद्या सुरू होईल, खून खराबही होतील याच्यावरनं। आपल्यावर पर्सनल अटॅक केले जात आहेत। आदित्य ठाकरे यांनी सुपारीबाज पक्ष सांगितलेला आहे, बिनशॉट मला उद्धव ठाकरेने कहा। तुम्ही या सगळ्या पार्श्वभूमीवरती जातीपातीचाच विचार होता, पण दुसरा प्रश्न असा आहे की आपण जे विधानसभेसाठी आपण काय तयारी करत आहात, किती जागा लढण्याची शक्यता? आत्ता सांगू, तुम्ही सगळं आत्ता सांगून टाकू। तुम्ही या पार्श्वभूमीवरती दौरा वगैरे करणार का राज्याचा? कारण का मी जुलैमध्ये माझा महाराष्ट्र दौरा सुरू होईल, जुलै मिडमध्ये, आणि त्याला भेटूच सगळ्यांना आपण। सर आगामी विधानसभेसाठी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या विकासाचे अनेक मुद्दे जे आहेत, जे आताही हायलाईट केले जात नाही, या मुद्द्यांना धरून आगामी निवडणुकीमध्ये उतरण्याचं प्लॅन असेल का? मला असं वाटतं मी आता युक्रेन आणि रशिया वॉर याचा मला असं वाटतं मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रचार करेन। महाराष्ट्रातलेच प्रश्न येणार ते त्यांचा सोडून द्या, मी माझा याचं कारण त्यांना विकासापेक्षा जातीपातीमध्ये तेढ निर्माण करणं आणि त्यातनं हाताला मतं लागतायत हे त्यांना जेव्हा कळलंय, म्हणून हे त्याच प्रकारे पुढे जाणार। मला असं वाटतं समाजाने ही गोष्ट ओळखणं गरजेचं आहे। आत्ताच सांगू, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कसं विधान केलंय की काही लोकांना बांबू लावायची गरज आहे, लावा म्हणून। जातीपातीचं विष याआधी महाराष्ट्रात कधीही नव्हतं, पुढच्या पिढीनं कसं जगायचं असं म्हणत या मुद्द्यावरून खून खराबे होतील असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। हे सगळं थांबवण्याची गरज आहे। तर निवडणुकीच्या दृष्टीनं पक्षांतर्गत बैठक होती अशी माहिती राज ठाकरे यांनी दिलेली आहे। मात्र आता जुलैमध्ये महाराष्ट्र दौऱ्याला त्यांच्या सुरुवात होणार आहे असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय।